नमस्कार. मी अश्विनी. आशू फूड चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज बनवणार आहे प्रसादासाठी शिरा. हा शिरा कमी साहित्यात बनवला जाणारा मऊ लुसलुशीत, चवीला भारी आणि अजिबात गळ्यात न फसणारा. यासाठी लागणारे साहित्य: रवा, साखर, तूप, सुकामेवा, विलायची, पिवळा कलर इत्यादी साहित्य. रवा जाडसर किंवा बारीक दोन्ही चालतो. सुकामेवा आवडीनुसार, विलायची 1 किंवा 2 व तूप कमी जास्त प्रमाणात, साखर आवडीनुसार. मराठवाडा पद्धतीने रेसिपी असल्यामुळे यात कसलेही मोजमाप नाहीये. सर्व साहित्य कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता. 1 वाटी रवा, सुकामेवा, विलायची, तूप, साखर. प्रसादासाठी येलो कलर वापरला जातो किंवा हलका केशरी रंग वापरतात. तूप, तूप गरम झाल्यावर त्यामध्ये आवडीनुसार सुकामेवा बारीक किंवा अख्खा टाकावा. सुकामेवा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. हलका लालसर झाल्यावर यामध्ये रवा टाकायचा आहे. रवा हलका लालसर भाजून घ्यायचा आहे. पाहू शकता याचा रंग लालसर झाला आहे. रवा भाजल्यानंतर यामध्ये आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात साखर टाकावी. विलायची 1 किंवा 2 फोडून टाकायची आहे. बारीक न करता अख्खीच टाकणार आहोत, यामुळे खाता वेळेस दातात येणार नाही. हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे. यामध्ये दूध किंवा पाणी टाकायचे आहे. मी पाणी वापरले आहे. पाणी टाकल्यानंतर यामध्ये पिवळा रंग टाकायचा आहे. जास्त न टाकता थोडासा टाकायचा आहे. हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे. यातील पाणी आटेपर्यंत त्यामध्ये सतत पळी फिरवत राहायची आहे. पाणी मुद्दाम थोडे जास्त टाकले आहे, ज्यामुळे शिरा मऊ होतो. खाता वेळेस गळ्यालाही कोरड पडत नाही. यातले पाणी आटेपर्यंत सतत पळी फिरवत राहायची आहे. यामुळे मिश्रण तळाला चिटकणार नाही. पाहू शकता
मऊ लुसलुशीत शिरा तयार आहे. अगदी कमी साहित्यात आणि झटपट बनणारी रेसिपी आहे. तुम्हीही करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.